चला नमस्कार. छत्रपती संभाजीनगर सेवा कार्य चालू आहे. उस्मानपुरा येथे हनुमान मंदिर आहे. संकटमोचन हनुमान मंदिर भंडारी बावडीसाठी प्रसिद्ध आहे. आणि ही बावडी जी आहे दुष्काळामध्ये सर्वांना पाणी त्या विहिरीने पुरवलेलं आहे. चला आता रात्र झालेली आहे, सेवा कार्य संपलेलं आहे. आता भाविक भक्त म्हणजे मंदिरांना कुलूप लावण्यात आलेलं आहे. आता हा सर्व जो पसरा आहे तो आता मला म्हणजे परमनंट नसल्यामुळे तो उचलून ठेवायचा आहे. आता मला याच्यात 15 ते 20 मिनटं लागेल. आणि मला माझ्यात ती प्रचंड ऊर्जा आणून या प्रचंड गतीने मला सर्व सामान आतमध्ये घेऊन जावे लागेल. नाही तर इथं रात्रीच्या वेळेस डुक्कर येतात, कुत्रे येतात किंवा काही उपद्व्यापी माणसं असतात. ते मग माझं एवढं सगळं केलेलं व्यवस्थित केलेलं माझं धर्मकार्य सगळं बुडून जाईल. त्याच्यामुळे मला सर्व हे उचलायचं आहे. आणि हे रोज सकाळ संध्याकाळ चालू असतं माझं. आणि ठीक आहे, हे धर्मकार्य आहे आणि मला ती शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते ती करत असताना. म्हणून त्याचं मला काही पश्चाताप येत नाही. आणि समाजकंटक कितीही असो काही असो त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. आपण किती स्ट्रॉंग आहे त्या गोष्टीतूनच आपण घडत असतो. किती समाजकंटक असले तरी आपली सेवा आपल्यात असते. यांनी किती गोंधळ गडबड केली तरी आपण पुढं जात असतो. चला सेवा कार्याला प्रारंभ करू. म्हणजे आता रात्र झालेली असल्यामुळे सगळं गुंडाळायचं आणि ठेवून द्यायचं आहे. जय श्रीराम. चला संभाजीनगरकर या, चला उचला सेवा कार्याला या. जेवढं होईल तेवढं सगळ्या मंदिराची सेवा करा. चला सुरू सुरू. नमस्कार. छत्रपती संभाजीनगरकर, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी आपला सेवक सतीश. पावसाळ्यामध्ये बाग बगीच्यामध्ये लोकांच्या बाग बगीच्यामध्ये त्यांनी जे